हे सगळे संघ आहेत जे मात्र सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आहेत। आजचा बघायचा आहे या दोन संघामध्ये सेमीफायनलचा चौथा संघ कोणता असेल। एका बाजूला घोटावडे वॉरियर्स आहे तर दुसऱ्या बाजूला म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगेचा संघ आहे। म्हाळुंगे क्रिकेट क्लब टीम आपला एक प्रतिनिधी लगेच कॉम्पिटिटिव्ह बॉक्स मध्ये पाठवून द्या। आपण मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन नियमांतर्गत ही सगळी स्पर्धा जी खेळवतोय। ओके आहे, ग्रामस्थ आहेत, जिथे कमी तिथे आम्ही। सामन्याकडे जायचं मैदानाच्या मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं षटक क्रमांक पहिले घेऊन जो मात्र आता इथे तयार असेल अजिंक्य खैरे, या सीझन मधला व्हेरिएशनचा बेताज बादशाह। बॉलिंग ट्रॅक वरती समोर बघायचं आहे अक्षय गोडांबे। लेट्स प्ले। पहिलाच बॉल ऑन साइडच्या दिशेने अगदी चेंडू खेळून काढला जाईल तोपर्यंत इथे आलेली सिंगल आहे, एक धाव आली आणि या एका धावेने संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन केलं जाणार आहे। 5 षटकांची मॅच आहे, 14 चेंडू मध्ये 50 धावेंचा अर्धशतक देखील आपण पाहिलेले। दोन्ही टीम मध्ये एक खेळाडू आहेत ज्यांनी अर्धशतक पूर्ण केलेली आहेत। एका बाजूला रामकृष्ण पाडाळ आहेत, दुसऱ्या बाजूला अक्षय गोडांबे। आज बघायचे दोन्ही संघ तगडे आहेत आणि या तगड्या संघांमध्ये रंगलेला मात्र हा क्रिकेटचा सोहळा आहे। स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ नवखंडनाथ क्रिकेट क्लब आयोजित श्री नवखंडनाथ चषक 2025 एक बहारदार आयोजन। स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस। बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार, स्विच हिटचा फटका इथे खेळायचा होता। बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, अगदी खुलवट टप्प्याचा चेंडूचा वापर इथे केला। आज प्रत्येक संघाचा संघर्ष जो आपल्याला बघायला मिळतोय। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच नवखंडनाथ क्रिकेट क्लब बोरवडे संघाने मात्र ज्या प्रकारचा संघर्ष केला, रायझिंग स्टार पेरंगूर संघाचाही संघर्ष पाहिला। प्रत्येकाला जिंकायचं आहे, कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येकाने स्वप्न पाहिलेत की आम्हाला या स्पर्धेचं चॅम्पियन व्हायचं आहे। बॉलिंग ट्रॅक वरती पण आता बॉल तयार, विकेट। हो, यावेळेस अगदी गुडलेन स्पॉट वरती चेंडू होता, पायांचा फुटवर्क बघायला मिळाला नाही, बॅकफुटला जाऊन इथे स्ट्रोक खेळायचा होता। मुवमेंट पायांचा आपल्याला पाहिलं शेखर गोडांबे यांच्या माध्यमातून जो पाहायला मिळत नाही, अगदी चेंडू इथे डॉट येताना जो आपल्याला बघायला मिळाला। धावफलक इथे स्थिर आहे, स्कोर कार्ड वरती एक धाव आहे। खरोखरच मग पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी अविरतपणे मात्र मेहनत घेतली आहे, खऱ्या अर्थानं पैलवान 22 रुपये बंटीदादा मारणे यांच्यावरती प्रेम करणारा असंख्य तरुण, हा सगळा तरुण वर्ग आहे। ओ रिव्हर्स स्विच हिट, यावेळेस पायांचा मुवमेंट नव्हता परंतु बॅटची मुवमेंट दाखवली शेखर गोडांबेने, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, षटकार। थँक्यू डीजे। षटकार इथे आला, षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 7 धावा, 7 रन, 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। अजिंक्य खैरे षटक क्रमांक पहिला जो मैदानामध्ये हाताळतोय, समोर मात्र बघायचंय शेखर गोडांबे, त्याच्या बॅटमधून आलेला षटकार। ओ, यावेळेस अगदी खुलवट टप्प्याचा बॉल होता, निलेश पाटाळे चेंडू शॉर्ट कव्हर मधून मात्र चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत। लेग बाईसच्या रूपाने आलेली सिंगल, एक धाव इथे आलेली आहे। एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धाव संख्या देखील आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल 8 धावाच्या स्कोर कार्ड वरती। षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिलं प्रगतीपथावरती असताना निलेशदादा काटे असतील, त्याचबरोबर शुभमदादा बोत्रे असतील, त्याचबरोबर ऋषीदादा भिलारे असतील, आकाश खरात असेल, निखिल काटे असतील, सागरदादा पाखरे असतील, निलेशदादा मारणे असतील, सगळ्या आयोजकांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला मोठं करण्यासाठी ज्या प्रकारची मेहनत घेतली, ज्या प्रकारचे कष्ट केलेत, आणि कुठेतरी आपण पाहिले गेले तर या स्पर्धेला कुठेतरी जो खंड पडला होता, कुठेतरी ही स्पर्धा आपण पाहिली 2-3 वर्षापूर्वी पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे थोडीशी बंद झाली होती, परंतु पुन्हा एकदा सगळा तरुण वर्ग एकत्रित येत असताना पुन्हा एकदा
भावेश उर्फ मंडितदादा मारणे यांच्या नेतृत्वामधून आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा स्त्री नौखंडनाथ चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या प्रकारचं आयोजन केले ना तर या स्पर्धेची चर्चा सध्या मुळशी तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत आलेली आहे. कारण महाराज स्त्रीसाठी असणारे टू व्हीलर बाईक खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर 2 वर्षापूर्वी मात्र या स्पर्धेचं आयोजन करत असताना निलेश भाऊ गाडे यांनी या परंपरेला सुरुवात जी केली. निलेश भाऊ गाडे यांचं योगदान आपण पाहिलं तर नक्कीच या तालुक्यामध्ये सगळ्यात पहिले तर लाईव्ह त्यांनी या क्षेत्रामध्ये आणलं. त्यानंतर जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे सगळ्यात पहिले लाईव्ह स्कोरिंग ते घेऊन आले. त्यानंतर आपण पाहिले गेले तर आज मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहिले गेले तर पुढाकार घेत असताना यांचं मात्र फार मोठं योगदान राहिलं असे सन्माननीय निलेश भाऊ गाडे. आणि इथे का पाहिले गेले तर हा सगळा जो का मित्रपरिवार मग त्यामध्ये अनिकेत दादा पवळे असतील, आदेश सांगडे असेल, सिकंदर भोसले, शुभम दादा सुतार, हरी पाडाळे, प्रसन्न ओझरकर, कौशिक दादा सुतार या सगळ्या मित्रपरिवाराने खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी दाखवलेले प्रेम ते निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. सामन्याकडे जाऊयात मैदानामध्ये पुन्हा एकदा मयुरेश बॉलिंग ट्रॅक वरती आता इथे तयार असतील. उभरता खेळाडू आहे. स्कोर कार्ड वरती 8 धावा आहेत. एक षटकाचा आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये चित्रप्रमाणे खेळ आता संपलेला आहे. 8 धावा स्कोर कार्ड वरती. डीजे दशरथ पुण्यात आपण पाहिले तर दुपारच्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेत. आज आपण पाहिले तर मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन चे प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील मोरे हे देखील आपल्यासोबत आज आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं मयुरेश तयार असलेले लांबासा रडंब आहे. स्ट्राईक वरती शेखर गोडांबे, नॉन सेकंडला अक्षय. फार मोठं युद्ध मैदानामध्ये जरूर मैदानामध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती मयुरेश तयार. पहिलाच बॉल होता यावेळेस अगदी ऑप्शनच्या बाहेर टाकलेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावी ती आलेली आहे. प्रत्येक टीमला आपण एक एक रिव्ह दिलेला आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मुळशी तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर यांचं देखील आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेवरती प्रत्येक खेळाडूंवरती बारकाईने लक्ष त्यांचं असतं. कारण ते नेहमीच सांगत असतात की हे सगळा तालुका जो माझ्या जीवाभावाचा तालुका आहे, हा सगळं तरुण वर्ग आहे तो माझ्या जीवाभावाचा तरुण वर्ग आहे. ओ यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल होता. स्लॉट मधला चेंडू पाठवला इथे अगदी लंगोच्या दिशेने षटकार. इथे मैदानामध्ये आपण पाहतोय षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराने संघाची धावसंख्या 15 धावाच्या स्कोर कार्डवरती. शेखर गोडांबे यांना माहिती आहे प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील आपण पाहतोय फार मोठा बॅटिंग ऑर्डर आहे आणि इथे आम्हाला कुठेतरी मोठा डाव उभा करायचा आहे. स्पर्धेचे मित्र आपण पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन झालंय. क्रॉस द बॅट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 रन चौकार. या स्पर्धेचे मित्र आपण पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन झालंय, ज्यांच्या वतीने आपल्याला पाणी सौजन्य लाभलेले सन्माननीय विकासभाऊ मुरकुडे हे उपस्थित होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सामन्याकडे जायचे मैदानामध्ये पुढे बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार असतील. ओ उडवलाय बॉलला, फटका फसलाय. चेंडूच्या खाली आलेत रामकृष्ण हरी पाडाळे आणि पहिली विकेट डाऊन. शेखर गोडांबे होतील बाद.
पहिली विकेट डाऊन होताना जे आपल्याला पाहायला मिळेल नवीन बॅटर आता मैदानात दाखल ते होतील आकाश. मयुरेश गोलंदाजीसाठी आल्यानंतर आपण पाहिलं तर पहिली विकेट आता मात्र जी येताना आपल्याला पाहायला मिळाली. बॉलर तयार असतील ओर द विकेट. हा चेंडू पुढे तर सोडून दिला, अगदी ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू मैदानाच्या मध्ये व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या मैदानामध्ये आपण इथे पाहिले गेली तर आता पुढे जाऊन पोहोचेल 20 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये दुसरं प्रगती पथावरती असताना आणि महत्वाचं काहीतरी आपण पाहिलं तर एक विकेट आलेली आहे. थोड्याच वेळा आपण पाहिलं गेलं तर नक्कीच सगळ्या खेळाडूंसाठी जीवनाची व्यवस्था केलेली आहे. आणि इथे मैदानामध्ये बघायचं आहे चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोन्ही मिड ऑफ मध्ये असणार 30 यार्ड सर्कलचा पुरेपूर फायदा उठवला इथे आकाशने आणि आकाशच्या बॅटमधून आलेला चौकार. चौकार मैदानामध्ये आलेला आहे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये स्कोर कार्ड वरती 25. दुसरं षटक अगदी मैदानामध्ये ते प्रगती पथावरती असताना थोडीशी शांतता मैदानामध्ये जरूर आहे. सगळ्यांचं लक्ष सध्या आपण पाहिलं तर या क्रिकेटच्या स्पर्धेकडे लागलेले आहे. आज सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर कोण सायकल वरती जाणार आणि कोण टू व्हीलर वरती जाणार, कोण असेल या कूलर फॅनचे मानकरी, कोण असेल चॅम्पियन, कोण असेल त्या फायनल मॅच मध्ये ती चांदीची गदा आपल्या हातामध्ये मिरवणार, या सगळ्यावरती लक्ष लागलेले आहे. लोअर फुल टॉस होता ऑन साइडला आणि इथे जिथे क्षेत्ररक्षण बदललं जात आहे ना तिथेच मात्र स्ट्रोक खेळले जात आहेत. अक्षय गोडंबेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार. थोडासा महागडा राहिला इथे. मयुरेश तब्बल 21 धावा त्याने मात्र या षटकामध्ये खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावलगावरती 29 धावा आहेत आणि घोटाळे वॉरियर्स संघाचा प्रयत्न होता की पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15+ धावा इथे येणं गरजेचं आहे प्रत्येक षटकामध्ये आणि त्या स्ट्रॅटेजीमध्ये तो यशस्वी राहिलेला आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 29 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. आता बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज कोणाच्या हातामध्ये तर चेंडू ते सोपोला जाणार. निलेश पाडाळे संघाचे कॅप्टन अनुभवाकडे गेलेत. आकाश केसवड दुसऱ्या बाजूला अक्षय गोडांबे, निलेश पाडाळे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आता मात्र होईल कारण क्षेत्ररक्षण फैलावलं जाईल. पॉवर प्लेची बंधनं थोडीशी मोकळी झाली आहेत. क्षेत्ररक्षण जावं पाहिलं तर लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप कव्हर, हे सजवलेलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपण इथे जे पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पण मैदानामध्ये तयार असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे निलेश पाडाळे. थोडासा संत गतीने मात्र मैदानामध्ये सामना सुरू आहे. डेड बॉल कारण खेळाडू आपण पाहिलं तर आपल्या जागेवरती नव्हते आणि गोलंदाजाने इथे आपला रनअप सुरू केला होता. कदाचित तिथे पंचांनी गोलंदाजाला ताकीद दिली असेल. हा चेंडू पुढे खुलवट टप्प्याचा बॉल होता. लॉंग ऑफ मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू पण पाहतो खेळला जाईल. तोपर्यंत मैदानामध्ये संघाची धावसंख्या 30 धावा.
ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिले गेले तर 30 धावा. थोडीशी शांतता आहे, ही भयान शांतता आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. स्कोर कार्डवरती 30 धावा ज्या असणार आहेत. स्पीड अप करा टीम, थोडी घाई करा. बोला तयार. ओहो, यावेळेस अगदी मैदानाच्या आतमध्ये खोलवर टाप्याचा टाकलेला चेंडू. बॅट आणि पॅड मध्ये ते अंतर होतं. डबल माइंड राहिले अक्षय घोडांबे. चेंडू मैदानामध्ये आपण पाहिलं तर इथे डॉट आलेला आहे. अक्षय घोडांबेला देखील आपण पाहिले गेले तर मग मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना आपण या खेळाडूला पाहिलंय. आणि या स्पर्धेमध्ये त्याच्या नावाचा बोलबाला राहिलाय, कारण अर्धशतक त्याच्या नावावरती देखील आहे. लोअर फुल टॉस आणि या चेंडूची वाट पाहत होता अक्षय, आणि त्याला माहितीये मी वाट पाहतो आणि वाट लावतो देखील. षटकार. छत्तीस धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय उमेशदादा शेलार यांचं देखील याच्याकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील भवेश उर्फ बंटी दादा मारणे युवा मंचाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. मॅच कडे जाऊयात. निलेश ताई आलेत. यावेळेस लॉंग ऑफला चेंडू खेळलाय. सुसाडा वाऱ्याचा वेग आहे, बघायचे खेळाडू. रोशनची वेग वाऱ्याच्या वेगाने चेंडू वरती आले. चित्त्याची चपळ या खेळाडूकडे आहे, आणि मी म्हणेल रोशन चिवे या खेळाडूला मुळशी तालुक्याचा चित्ता म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण चित्त्याप्रमाणे त्याची कामगिरी राहिली आहे. हा खेळाडू आपण पाहिलं तर आपण मुळशी तालुक्यामध्ये पाहतो बोथ एंड प्रत्येक ठिकाणी स्पर्धेमध्ये असतो, परंतु दोन्ही एंडला मात्र धावपळ करणारा म्हाळुंगे क्रिकेट संघामधला जर कुठला खेळाडू असेल ना तर त्या खेळाडूचं नाव आहे रोशन चिवे. हा चेंडू बघायचा मिड विकेटला चेंडू खेळून काढला जाईल. चेंडूची फेकी झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन एसटिक होतंय. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असताना आपण पाहतोय भावी अध्यक्ष म्हणून मात्र सगळा तरुण वर्ग ज्यांच्याकडे पाहतोय हरिदास भाऊ मत्रे यांचा याच्याकडे आगमन झालेला आहे. हरिभाऊ आपलं देखील पहिलवान भावेश उर्फ बंटी दादा मारणे युवा मंचाच्या वतीने आपलं स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आणि गेले 4ही दिवस, आजचा 5वा दिवस, प्रत्येक दिवसाचं मात्र आपण पाहिलं तर नक्कीच बारकाईने लक्ष मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेत यांचं देखील आहे. आणि प्रत्येक स्पर्धेवरती त्यांचं नेहमी लक्ष असतं, प्रत्येक तालुक्यातील खेळाडूंवरती लक्ष असतं. आणि स्पर्धा ही आयोजकाची नसून ही माझी देखील, मी या स्पर्धेचा एक छोटासा घटक आहे, ही भूमिका ठेवणारे हरिदास मत्रे. यावेळेस फटका फसलेला आहे आणि तिथे अजिंक्य आले. जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकला अक्षय गुडांबे. विकेट. थँक्यू डीजे. आता मात्र जर आपण पाहिलं तर अक्षयची मोठी विकेट आलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेत. पहिल्या षटकामध्ये अजिंक्यने मात्र फक्त 9 धावा ज्या खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या अजिंक्य खैरेने. त्यामध्ये आपण पाहिलं तर 22 रूपये देखील काही धावा आल्या. आणि मुळशी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त सध्या चर्चेत असणार आहे अजिंक्य खैरेचं नाव आहे. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर 2 वेळा फायफर खोलणारा खेळाडू, 2 वेळेस कारनामा केलाय. इंजोडी चषकामध्ये हा कारनामा आपण पाहिला. त्यानंतर श्री नौखंडीनाथ क्रिकेट क्लब याही स्पर्धेमध्ये आपण त्याची गोलंदाजी बघतोय. एका बाजूला तर आकाश आहे, दुसऱ्या बाजूला रुपेश आहे. आकाश आणि रुपेची जोडी
कुठेतरी बघायचं कशा प्रकारे त्या भागीदारी करणार आहे. 40 धावा आहेत. धावफलक चांगल्या प्रकारचा आपण पाहतो निश्चितप्रमाणे घोटावडे वॉरियर संघाचा आहे. यावेळेस बॅकफुटला गेले चेंडू मात्र खेळला षटकावरच्या डोक्यावरून निलेश पाटाळे बघायचे चेंडूला पाठमोरे झालेत. बॅकअप साठी खेळाडू तयार आहे. चेंडूची फेकी केली आहे आणि मला वाटतं बॅकअप साठी तिथे खेळाडू नाहीयेत. लास्ट मुवमेंटला आपण पाहतोय तिथे मैदानाच्या मध्ये धावा पळून पूर्ण केले जात आहेत. गुड रनिंग आहे. अगदी नजरे खालून मात्र या धावा चोरून पळून पूर्ण केल्यात रुपेश आणि आकाशने. 3 धावा येतील आणि या 3 धाव्याने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 43 धावा. 43 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 13.58च्या सरासरीने धावा आता मात्र ज्या बनवल्या जात आहेत. प्रयत्न एकच असताना घोटावडे वॉरियर संघाचा की किमान आपण पाहिले तर 60+ 70+ इथे आपल्याला जाणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा थोडंसं बदल केला जाईल. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ मिड विकेट, शॉर्ट डीप कॉर्नर, कुलपटाप्याचा बॉल शॉर्ट कव्हरला बीट करत चेंडू बघायचं डीप कव्हरच्या दिशेने निघालाय. खेळाडू आहेत तैनात तिथे मात्र तयार असतील. चेंडूची फेकी करतायत यश. तोपर्यंत तिथे आलेल्या या 2 धावा आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 45. धावा धावफलकावर आहेत. पुन्हा बॉल तयार. ओहो, यावेळेस बघायचं मैदानामध्ये कटर चेंडूचा वापर मात्र केला अजिंक्यने. ही ताकद आहे त्याची, ही स्ट्रेंथ आहे. आणि आपण म्हणतो ना की आपली जी कमजोर बाजू आहे त्या कमजोर बाजूला नेहमी तुम्ही स्वतःची ताकद बनवा. तुम्हाला या जगामध्ये यशापासून रोखणारं कोणीच नाहीये आणि अजिंक्यने तेच केलं. तो सुरुवातीला वेगवान चेंडू टाकण्यासाठी ओळखला जायचा, परंतु त्याने ओळखलं की फक्त वेगवान चेंडूवरती आपण यशस्वी होऊ शकत नाही. मला माझ्यामध्ये स्वतःच थोडा बदल करावा लागणार आहे आणि तो बदल त्याने केलेला आहे. कटर गोलंदाजीचा ताकद बनवली त्याने. पुन्हा एकदा आता मात्र बघायचंय वेग होता. कटरही चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. डेंजर एंडला असतील इथे फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय रुपेश आणि इथे आता परतावा लागतोय रुपेश यांना. आता मात्र मैदानामध्ये बघायचं यावेळेस विकेट आलेली आहे. धक्का क्रमांक 3 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 45 धावा आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल इथे होतील. प्रशांत शेळके. टोपण नावा जर मग पाहिलं तर प्रशांत शेळके यांना आवा या नावाने मात्र त्यांना ओळखलं जातं. बघायचं मैदानामध्ये आता हे खेळाडू मैदानामध्ये संघासाठी पावतील का. बोलत आहे अजिंक्य. हो तिथे मात्र एज होती आणि तिथे मयुरेशचं मात्र मी म्हणेल खराब क्षेत्ररक्षण. इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार. थँक्यू डीजे. आणि आता पण मैदानामध्ये आपण इथे बघतोय खराब क्षेत्ररक्षण होताना जे आपल्याला पाहायला मिळालं. 49 धावा धावफलकावरती आहेत. अजिंक्य खरे सांगत असेल मी धावेचा इथे ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतोय, परंतु खेळाडूकडून त्याला साथ मिळत नाहीये. स्विच करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती चेंडू ते मात्र आलेला नाहीये आकाश केसवडे यांच्या. 1 धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने टाळ्यांच्या गजरात स्वागत घोटावडे वॉरियर संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती ते आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता तयार असेल मैदानाच्या मध्ये. पुढे एकदा शेवटचा षटक घेऊन आनंद पाडाळे.
50 धावाच्या स्कोर कार्डवरती आहेत आणि एकंदरीत आपण पाहिले गेले तर व्यासपीठावरती जर नजर पाहिली ना तर प्लेअर ऑफ द डे किताबासाठी जे आकर्षक फॅन कूलर आहेत त्या फॅन कूलरचा सगळेजण मात्र आस्वाद घेत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय निलेश भाऊंचं मी विशेष कौतुक करेल. निलेश भाऊ गेले 4 दिवस आम्ही प्रॉपर त्याची म्हणजे आपण म्हणतो ना टेस्ट हवी होती ती टेस्ट घेतलेली आहे ती चाचणी घेतलेली आहे आणि आता आम्ही अभिमानाने सांगू शकतो तुम्ही चांगलेच कूलर दिलेले आहेत ब्रँडेड आहेत. त्या दिवशी अख्खा स्टेज हल्ला होता अख्खे स्टेजवरचे खाली पळाले होते परंतु निलेश भाऊ गाडे यांचा तो जो कूलर आहे ना तो ठाम उभा होता. पन्नास धावा स्कोर कार्डवरती येत आनंद पाडाळे तर बघायचे शेवटचं षटक येते मैदानाच्या मध्ये घेऊन येतील. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक घेऊन आनंद पाडाळे. थोडासा मात्र मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला यावेळेस इनसाइड आउट चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला षटकार. पहिलाच बॉल स्लॉग ओव्हरचं षटक आणि स्लॉग ओव्हरच्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती षटकार खेळलाय आकाश केसवड यांनी. प्रॉपर टायमिंग होतं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून तर काढलाय तिथे मैदानाच्या आतमध्ये सौरभ सुतार तिथे मैदानामध्ये चेंडूला फील्ड करतायत आणि इथे काय वा फेकी जबरदस्त होती आणि या फेकीमध्ये आकाशला धावबाच्या रूपाने परतावा लागणार आहे. बॉल तयार असेल राऊंड द विकेट पुन्हा एकदा पहिलाच बॉल यावेळेस उडवलाय बॉलला बघायचं मैदानामध्ये आदित्य यांच्या बॅट मधून अगदी स्ट्रेट हिट साइड स्क्रीनच्या डोक्यावरून आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा षटकार. षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 63 धावा. फाइटिंग टार्गेट कडे मात्र नक्कीच घोटाळे वॉरियर संघ मात्र आता वाटचाल जी करतोय. चला सर मॅच चालू करा. आकाशदादा खरात उमेश दादा हा सगळा जो काय मित्रपरिवार आहे आमचे स्वतः सगळे आयोजक मात्र तिथे चाललेले आहेत.
कारण त्यांना माहिती आहे आपल्या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाचं नुकसान होता कामा नये, ही आयोजकाची भूमिका असते. तोपर्यंत मॅच स्टार्ट करा आणि आजचे प्रत्येक सामने, प्रत्येक बॉल, प्रत्येक धाव इथे मात्र प्रत्येक संघासाठी तितकीच महत्वाची आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल मैदानामध्ये. आता आनंद पाडाळ यांच्यावरती आतापर्यंत आपण पाहिलं 3 चेंडू त्याने टाकले, 2 षटकार आलेले आहेत, 63 धावा धाबलकावरती आहेत. बा आमच्या आयोजकांचं हे कौतुक करावं लागेल. आता आकाश खरात अँड कंपनी, आकाश खराचा आपण पाहतोय असणार तिथे फॅन फॉलो, सगळे एक आयोजकाच्या भूमिकेत येतात. आज मॅच कडे जायचंय पुन्हा. आता चला आनंद पाडाळे राऊंड द विकेट, स्ट्राइक वरती आदित्य. कुलवटाप्याचा बॉल होता, पुन्हा एकदा जमीन समांतर खेळला, स्ट्रोक आहे लॉंग ऑफच्या दिशेने मैदानामध्ये. वा सौरभ यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. धावबाची संधी आताही होती आनंद यांच्याकडे, परंतु चेंडू हातामध्येच आला नाही. 2 धावा इथे आल्यात आणि या 2 धावेने आणि इथे 1 रन शॉट. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर ह्या धावा तुम्ही अपुऱ्या घेत असाल तर नक्कीच तिथे मैदानाच्या मध्ये संघासाठी कुठेतरी डोकेदुखी आहे. 64 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कोलवटप्प्याचा बॉल पुण्यात जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक. सौरभ सुधार मात्र आज बिझी आहे तिथे, वारंवार मात्र चेंडू त्यांच्याकडे जात आहेत. बॅकअप साठी खेळाडू आहे तिथे अजिंक्य खैरे. 3 धावेचा कॉल होता आणि ते तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल बाउंड्रीसाठी. चौकार आहे की नाही हे मात्र तिथे पाहिलं जाणार आहे. स्कोर कार्ड वरती बघायचं मैदानामध्ये आता शेवटचं षटक सुरू आहे. असं म्हणतात ना, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना तुम्ही सशाप्रमाणे वेग घेण्यापेक्षा कासवाच्या गतीने तुम्ही प्रयत्न करा. आता बघायचं तिसरे पंच इथे निर्णय काय देणार आहेत. आता जे सेफ आहेत 3 धावा असतील आणि या 3 धाव्याने संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानामध्ये पुढे एकदा जर आता पाहिलं गेलं तर 67 धावा आहेत. स्ट्राइक ऑन मैदानामध्ये पुन्हा एकदा प्रशांत शेळके. बॅटची एज थर्डमॅनच्या दिशेने बघायचं, शुभम सुतार आहे चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल. 68 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 69 धाव्यांचा टार्गेट ठेवले गोटावडे वॉरियर्स संघाने माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे संघासमोर. पहिल्या डाव इथे मैदानामध्ये संपलेल्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 68 झाल्यात. 69 ज्या मात्र बनवायचे आहेत. सेमीफायनलचे लॉट्स आपण करणार आहे. आपल्याला सेमीफायनलचे लॉट्स करायचे आहेत. तर विनंती आहे भावेश पंडित दादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन ओराडे टीम, त्याचबरोबर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई, बावधन स्पोर्ट्स बावधन आणि या दोन्ही संघातील एक एक प्रतिनिधी आपण लॉट्स करतोय. अडुसष्ट झालेले आहेत. 69 मात्र धाब्यांचं जे टार्गेट आहे. स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे स्पोर्ट फाउंडेशन
यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे भावेश रुपमटी दादा मारणे स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून केलेले हे आयोजन चला दोन्ही आता सगळ्यांनी बघा सगळे संघ आपलेच आहेत. चला आपल्या आयोजकांना चला तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्या टीम मोठोडे वॉरियर्स आणि आपण सेमीफायनलचे लॉट्स देखील या श्रेणी करणार आहोत. तर दोन्ही टीमच्या सगळ्या विजेत्या संघाच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण संपर्क साधायचा. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय मुळशी तालुक्याचे वंडर बॉय आदेश तांगडे, त्याचबरोबर या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं पाहिले ते मैदानाचे ओनर आदरणीय स्वीकृत नगरसेवक सन्माननीय वैभवदादा मुरकुटे यांचा यशकडे शुभागमन झालेला आहे. दादांचं देखील मी पहिलवान भावेश उर्फ बंटीदादा मारणे युवा मंचाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. विनंती करतो या
मुख्य व्यासपीठावरती. सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे. मैदानाच्या मध्ये आपण बघतोय एकंदरीत आता जर मैदानामध्ये पाहिलं तर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 68 झालेले आहेत. 69 धाव्यांचा टार्गेट आहे. या ठिकाणी प्राइज आलेला आहे. शुभम दादा सुतार आणि हरी पाडाळे यांच्यासाठी प्राइज आहे. या दोन्ही कुठल्याही खेळाडूने जर वैयक्तिक इथे अर्धशतक जर पूर्ण केलं तर कासारसाई गावचे यशस्वी उद्योजक सन्माननीय बाळासाहेबजी बोते यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज जे निश्चितप्रमाणे असेल. सामन्याला इथे होणार आहे सुरुवात. सामन्याकडे जाऊया मैदानाच्या मध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल मैदानामध्ये. षटक क्रमांक आपण बघतोय अगदी पहिले षटक प्रशांत शेळके यांच्या हातामध्ये चेंडू मात्र जो सोपवलेला आहे समोर बघायचं रामकृष्ण हरी पाडाळे आणि नॉन स्ट्राइक एंडला असतील मुळशी तालुक्याचा बाहुबली शुभम दादा सुतार. सामन्या झाली सुरुवात. 68 झाल्यात. 69 बनवायचे आहेत. बॉल तयार प्रशांत शेळके. सुपर 8चा शेवटचा सामना. जो संघ जिंकणार इथे संघ पोहोचणार थेट सेमीफायनल मध्ये. डावाला होईल सुरुवात. पहिला बॉल. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मिडनचे खेळाडू आहेत आपण पाहतोय मैदानामध्ये चेंडू कव्हर करतायत. एक पहिलाच बॉल चेंडू अगदी डॉट आलेला आहे. महाराष्ट्र चॅम्पियन पहिलवान सन्माननीय सागरभाऊ भेगडे यांचं देखील अशा आगमन होते. सागरभाऊ आपलं देखील स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 0 धावा आहेत. शून्यात जन्मला मी शून्यात वाढलो. शून्याचे करुण मंथन शोधू बरेच काही. बसू एकाच्या बाजूला लाख मोल करू तयाला. हा चेंडू डॉट. धावफलक इथे स्थिर असणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये पुढे एकदा. स्कोर कार्ड वरती 0 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील मैदानामध्ये पुढे एकदा प्रशांत. चर्चा दोन्ही बॅटर मध्ये सुरू आहे. लॉट्स या क्षणी केले जात आहेत. सेमीफायनलचे लॉट्स होत आहेत. बॉल तयार. जोरदार बॅट इथे फिरवली. एक धाव इथे आली. संघाचा अकाउंट इथे मात्र ओपन केलं जाईल. संघाचं खातं उघडलेलं आहे. एक धाव आलेली आहे. एका बाजूला तर मैदानात बघायचं शुभम दादा सुतार आहे. दुसऱ्या बाजूला रामकृष्ण हरी पाडाळे आहेत. ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये अर्धशतकही पूर्ण केले तर रामकृष्ण हरी पाडाळे. दुसऱ्या बाजूला मुळशी तालुक्याचे बाहुबली म्हणून मात्र ज्यांची ओळख येते शुभम दादा सुतार आहे. तर घोटाडे वॉरियर संघाचे स्ट्रायकर बॉलर प्रशांत शेळके यांच्या हातामध्ये चेंडू आहे. बॉल तयार. हा चेंडू मात्र सोडून इथे दिला जाईल आणि इथे मैदानात बघायचं चेंडू इथे व्हाईट बॉल. या ठिकाणी पहिली मॅच असेल श्री नौखंडनाथ क्रिकेट क्लब बोरावडे विरुद्ध मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई. सेमीफायनलची पहिली लढत आणि दुसरी लढत असेल बावधन स्पोर्ट्स विरुद्ध यातील विजेता. आणि या वेळेस उडवल्या बॉलला
एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स फॉर रन चौकार. थँक्यू डीजे. यावेळेस मैदानामध्ये आपण इथे बघतोय चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतो. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 6 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती पुण्याचा बॉलर तयार असतील. विकेट खोलवा टप्प्याचा बॉल. यावेळेस इनसाइड एज होती. शॉट फाईन लेग मध्ये संजय गोडांबे चेंडू ती फील्ड करतायत. 1 धावा आली. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 7 धावा. 24 चेंडू अजून जे शिल्लक आहेत बनवायचे त्या 62. 24 चेंडू आणि 62 धावा हे समीकरण आहे. सीझन मध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच ज्यांच्या वतीने आपल्याला फायनल मॅरेथॉन मॅच साठी आकर्षक चांदीची गदा ज्यांनी आपल्या सौजन्य केलेली आहे आणि ती आकर्षक चांदीची गदा नक्कीच आपण पाहिले गेले तर तिचेही आगमन झालेलं आहे. स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगडे यांच्या स्मरणार्थ सर्जेराप्पा तांगडे माजी सरपंच लवळे गावचे त्याचबरोबर उद्योजक समीरभाऊ तांगडे यांच्या वतीने मात्र आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे असणारी चांदीची गदा आहे आणि आकर्षक चांदीची गदा आहे. सामन्याकडे जायचं मैदानामध्ये पुण्याच्या मॅचच्या दिशेने मी तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचं कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. आघाडीची जोडी आहे शुभमदादा सुतार, दुसऱ्या बाजूला रामकृष्ण हरी पाडाळे. हे 2 खेळाडू आहेत आणि या दोन्ही खेळाडूंना मैदानामध्ये माहिती आज स्वतःला सिद्ध करायचंय. हिंदवीच्या चषकामध्ये आपण पाहिलं तर चॅम्पियन राहिलेत. त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर शिवप्रेमी जांभेच्या मैदानावरती उपविजेते राहिलेत. परंतु आज घोटावडे वॉरियर्स संघाने देखील दंड ठोपटलेले आहेत. घोटावडे वॉरियर्स संघाने देखील युद्ध पत्कारलेलं आहे आणि आज मात्र समोर या 2 तगड्या संघांमध्ये प्रचंड मोठं युद्ध या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल धनंजय गोडांबे. बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे समोर शुभम सुतार, मुळशी तालुक्याचे बाहुबली. आणि आज ती बाहुबली उपाधी का शुभम सुतार यांना दिली आहे ना ते आज मात्र शुभम सुतार यांना सिद्ध करावं लागणार आहे. समोर मात्र बघायचे धनंजय गोडांबे असतील. संघर्षाला तर सुरुवात झालेली आहे. 7 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस उडवला बॉलला शुभम सुतार सांगतायत मी आहे मुळशी तालुक्याचा बाहुबली. पहिल्याच बॉलवरती षटकार. बोला तयार आहे. ओ पुन्हा एकदा उडवला बॉलला आसमानी टोला. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक षटकार. थँक्यू. सेमीफायनलची पहिली मॅच आणि पहिल्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत.
या सामन्याचा टॉस करतील सन्माननीय बाळासाहेबजी खैरे, मुरलीधरजी गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते त्याचबरोबर भावी अध्यक्ष हरिदास मोत्रे यांच्या शुभास्ते आम्ही या सामन्याचा टॉस करतोय. सेमीफायनलची पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅचचा टॉस होतोय. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. 19 धावा लागोपाठचे 2 षटकार आलेत. संघर्ष केल्याशिवाय इथे काही मिळत नाही. संघर्षाला तर सुरुवात झाली आहे, कारण पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातात. मातीत घट्ट पायरून उभा राहता आलं पाहिजे. सुरुवात संघर्षाची, नव्या पर्वाची, उत्तुंग गरुड भरारीची, आणि ती सुरुवात झालेली आहे. स्ट्राइक ऑन शुभम सुतार. पुढे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू पडला, दिशा बदलली, चेंडू निघालाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. एक सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडासा मात्र मैदानामध्ये एफर्ट तिथे दाखवला थर्डमॅनचे खेळाडूने. 2 धावा इथे येतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 21 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानामध्ये. बोला तयार धनंजय. लोअर फुल टॉस होता, प्रॉपर बॅट वरती मिळालो. चेंडू होऊ शकलेला नाहीये. शेखर आहे चेंडूच्या समोर. इथे टिपलाय झेल. संपलाय शुभम सुतार यांचा खेळ. विकेट. SM स्कोर 21 धावा आहेत. पहिली विकेट मैदानामध्ये डाऊन येताना जी पाहायला मिळाली. शुभम सुतार मैदानामध्ये बाद होत आहेत आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानात दाखल होतील अजिंक्य खैरे. 21 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे थोडासा वरचढ खेळ देखील मैदानामध्ये आता अपेक्षित असणारे म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाला. बोला तयार. उजव्या हाताने कोलवा टप्प्याचा बॉल होता. यावेळेस थर्डमॅनच्या दिशेने मात्र चेंडू निघालाय. 2 खेळाडू होत आहेत चेंडूला पाठमोरे. सिंगल आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येताना जे आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती पण बघायचं बॉल तयार असतील. 23 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. हा चेंडू यावेळेस पुन्हा मैदानामध्ये अगदी ऑप्शनच्या थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावी ती आलेली आहे. 24 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. चोवीस धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. अजिंक्य खैरे. हा चेंडू पुन्हा बघायचंय साईडला मैदानामध्ये चांगला चेंडू मैदानात खेळलाय. शिखर दूरवरून चेंडूला कव्हर करतायत. धनंजयचं मी कौतुक करेल. अगदी मैदानामध्ये पाहिलं तर 2 षटकार आले, परंतु त्यानंतरचं त्याचं कमबॅक जबरदस्त राहिलं. शुभम सुतारची महत्वाची विकेट मात्र तो घेण्यामध्ये यशस्वी राहिला. षटक क्रमांक बघायचे संपलं जाईल. ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. दफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा. 18 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी बनवायचे त्या 44.
सामन्याकडे मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा 18 चेंडू शिल्लक आहेत, 44 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. समोर मैदानामध्ये पाहिलं तर दोन्ही संघ तगडे आणि ताकदवर आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर संजय गोडामॅन टीम, दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये पाहिले गेले तर हरी पाडाळे टीम. एकंदरीत आपण पाहिलं तर एक मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष पद मात्र यांनी भूषवलेले आहे आणि या हंगामातले अध्यक्ष रामकृष्ण हरी पाडाळे आहेत. दोन अध्यक्षांचे संघ आहेत जे मैदानामध्ये एकमेकांच्या समोर भिडलेले आहेत. एक काटेकी टक्कर जी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना माहिती आहे ही मॅच किती महत्वाची आहे. दोन्ही संघांना माहिती आहे हा सामना अस्तित्वाचा सामना आहे. हा सामना हा संघर्षाचा सामना आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं घेऊन तिसरं आणि वैयक्तिक दुसरं प्रशांत शेळके यांच्या हातामध्ये चिन्ह मात्र आता सोपवलेलं आहे. मॅचकडे जाऊया. पुण्याच्या बॉलिंग ट्रॅकवरती आता मैदानात तयार असणार आहे. इथे प्रशांत चित्रक्षणामध्ये केला जाणारा वारंवार बदल. समोर अजिंक्य खैरे. 18 चेंडू 44 बनवायचे आहेत. अजिंक्य खैरेला माहिती मी चांगली गोलंदाजी करतोय जरूर, परंतु कित्येक दिवस माझ्या बॅट मधून मात्र धावा येत नाहीयेत. परंतु यावेळेस बघायचं उडवलाय बॉलला. लॉंगॉरचे खेळाडू शेखर आले चेंडूच्या खाली आणि कॅच झालाय. व्हाट अ कॅच. मोठी विकेट. अजिंक्य खैरे बॅक टू द पवेलियन. मेरा दिल जिस दिल पे फिदा है, मेरा दिल जिस दिल पे फिदा है, दिल रुबा है, दिल रुबा है. पहिल्याच बॉल वरती आलेली विकेट. आता मैदानामध्ये बघायचं यावेळेस मैदानात मध्ये दोन फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानात दाखल ते होणार आहेत. सौरभ सुतार. सौरभ मैदानामध्ये आपण पाहतो दाखल झालेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये असतील प्रशांत शेळके. आज सौरभ देखील मात्र नक्की स्वतःचा खेळ, स्वतःचं टॅलेंट मात्र या मैदानावरती दाखवणं त्याला गरजेचं आहे. पहिल्याच बॉल हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह केलाय बॉलला डीप कव्हरच्या दिशेने. सिंगल मैदानामध्ये आलेली त्याला माहिती आहे स्ट्राईक रोटेट आता इथे करणं गरजेचं आहे. कुठेतरी भागीदारी करणं गरजेचं आहे. प्रशांत शेळके यांचा चांगला स्पेल सुरू आहे आणि या स्पेलमध्ये आपल्या समोर प्रचंड मोठा टेनिस क्रिकेट विश्वाचा अनुभव घेणारे हरी पाडाळे. त्यामुळे माझं काम बनतं की त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ते घेऊन येणं. 26 धावा. सगळीकडे मात्र शांतता. ही भयान शांतता आहे. ही शांतता येणाऱ्या वादळाची असेल, ही शांतता येणाऱ्या सुनामीची असेल, ही शांतता येणाऱ्या आहोटीची आहे, ही शांतता येणाऱ्या भरतीची आहे. इनसाइड एज होती. पुन्हा एकदा बघायचं बॅटची आतल्या बाजूची कडा. प्रॉपर बॅट फरची मात्र मिडल होऊ शकला नाही. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावलकावरती 27 धावा. सत्तावीस धावा आहेत. चेंडू शॉट मध्ये विकेटला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तरी ते मैदानामध्ये आपण बघतोय 27 धावा आहेत. पुढे सरसावा चेंडू अगदी खेळून काढण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू मात्र इथे खेळला जाईल.
षटक क्रमांक अगदी तिसरं इथे प्रगती पथावरती जे असताना शांतता आहे, ही भयान शांतता आपल्या मैदानामध्ये बघायला मिळते. 13 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला, 41 अजून बनवायचे आहेत. प्रशांत अय्यर असतील. कुलवटप्प्याचा बॉल खोदून तर काढलाय तिथे. शेखरचा जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु त्या प्रयत्नांमध्ये त्याला यश मिळू शकलेले नाहीये. जीवदान दिले कोणाला, तर इथे जीवदान दिले रामकृष्ण हरी पाडाळे यांना. हे जीवदान किती महागात पडू शकतं. मी म्हणेन हे जीवदान नव्हतं, परंतु शेखर गोडांबे यांनी मात्र षटकार वाचवलेल्या संघासाठी त्यांचा तो प्रयत्न बघायला मिळाला. षटक क्रमांक संपलं जाईल इथे. आता तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. 29 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 40 धावा हे समीकरण. मैदानामध्ये आता बघायचंय, लढावं लागणार आहे ते हरी पाडाळे यांना. संघाच्या मात्र नक्कीच फार मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून आहेत. आणि अनुभव प्रचंड मोठा आहे. आज आपण पाहिलं तर मुळशी तालुक्याच्या माध्यमातून मग आप्पीचं क्रिकेट असू द्या, फुलपीचं क्रिकेट असू द्या, पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेर देखील मात्र रामकृष्ण हरी पाडाळे यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. आणि ज्यावेळेस गावचं क्रिकेट असतं, ज्यावेळेस घरचं क्रिकेट असतं, तो आदर, तो रिस्पेक्ट निश्चितप्रमाणे त्यांना त्याचं महत्व माहिती आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय, बनवायच्या त्या 40. हरी पाडाळे यांना माहिती आहे एका मोठ्या षटकाच्या मात्र ते शोधामध्ये आहेत. आणि रेकॉर्ड अनेक नावावरती त्यांच्या देखील आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये तयार असेल. आदित्य समोर, रामकृष्ण हरी पाडाळे. हरी पाडाळे, पहिला बॉल आदित्यांचा. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, निश्चितप्रमाणे चेंडू सोडून दिलाय. चेंडू सोबत कुठल्या प्रकारची छेडखानी नाहीये इथे. व्हाईट बॉलचा इशारा मैदानामध्ये आता असेल. संघाचा धाफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 30 धावा. 12 चेंडू 39 अजून मात्र ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. उर्ध विकेट आदित्य. हा चेंडू पुण्यात सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या जी आलेली आहे. आणि इथे नक्कीच तिसऱ्या पंचाने आपण पाहायला गेलं तर निर्णय सोपवलेला आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यूचा वापर. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो. याच्याकडे निर्णय सोपवलेला आहे आणि इथे मैदानाच्या मध्ये बघायचे तिसरे पंच इथे निर्णय काय देणार आहेत. आणि इथे तिसऱ्या पंचाने निर्णय दिलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू इथे मैदानामध्ये बघायचा आहे. डॉट आलाय. 30 धावा आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत. 39 अजूनही मात्र धावा ज्या बनवायच्या आहेत. एका बाजूला हरी पाडाळे, दुसऱ्या बाजूला सौरभ सुतार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुढे येता बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बघायचं. बॉलर तयार असतील. उर्दू विकेट आदित्य. यावेळेस उडवलाय बॉलला आसमानी टोला. यह बंगाली रसगुल्ला. षटकार.
इथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण बघतोय षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत्या 36. आता मात्र बघायचं शेवटचे 10 चेंडू शिल्लक, 33 धाव्यांची अजूनही गरज. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा त्या बॉलर तयार असतील. आदित्यवरती आक्रमण आहे. 10 चेंडू 33 हे समीकरण आहे. प्रयत्न करायचे, प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्ही प्रयत्न इतक्या जिद्दीने करा की परमेश्वराने देखील देणं भाग पडेल. पुन्हा एकदा यावेळेस आडव्या बॅटने केलाय वार आणि हा आलाय वन बाउन्स चौकार. तँगिटीचे 40 धावा धाफलकावरती आहेत. 9 चेंडू शिल्लक, 29 अजून मात्र ज्या बनवायच्या आहेत. हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. आणि ते जिंकण्यासाठी लढायचं आहे. चाळीस धावा धाफलकावरती आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मॅच ऑन आहे. एक मोठा संघर्ष. मी नेहमी सांगत असतो, जंगलाचे 2 वाघ जेव्हा समोरासमोर भिडतात ना, तेव्हा ते युद्ध हे भयानक युद्ध असतं. तुम्ही अनेक युद्ध ऐकली असतील, अनेक युद्ध वाचली असतील, परंतु क्रिकेटची युद्ध भयंकर असतात. हरिपाडाळीचा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणार बदल स्वतः आपण पाहतोय. संजय बोगोडांबे आता बाउंड्री लाईन वरती आलेत. 9 चेंडू 29 हे समीकरण आहे. आदित्य शेळके तयार. कोलवटाप्याचा बॉल खोदून काढल्या बॉलला डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत तैनात. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव मैदानाच्या मध्ये आली. 2 धावा इथे आल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 42. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र बनवायच्या त्या 27 धावा. 8 चेंडू आणि 27. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बघायचे. बॉलर तयार असतील. हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत म्हाळुंगे संघासाठी. समोर मात्र आदित्य आहे आणि या वेळेस स्लॉट मधला चेंडू खडे खडे साइड स्क्रीन वरती. हरिपाडाळे सांगतोय टायगर अभी भी जिंदा है. षटकार. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होतोय. पिरंगुट नगरीचे उद्योग सम्राट आणि उद्योजक सन्माननीय चैतन्यदादा गोळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चैतन्यदादा या, आपलं स्वागत आहे. वेलकम. सामन्याकडे जाऊयात. स्कोर कार्ड वरती 48. 7 चेंडू शिल्लक, 21 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. टीम मीटिंग मैदानामध्ये आपण पाहतोय अजूनही सुरू आहे. हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल दोन्ही टीम साठी. हरिपाडाळेचं आक्रमण प्रचंड मोठं आहे. हाही खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा एक दावेदार आहे. समोर आदित्य आहे. बॉल तयार आणि या वेळेस मात्र बघायचं उडवलाय बॉलला. खिलाडी के मस्तक पर दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खडे खडे षटकार. तैंगडी से मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. 6 चेंडू आणि आता 15 धावेंची गरज. 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए
अभी भी 15 रन। बिग फाइट, बिग बैटल, कांटे की टक्कर। वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो लढाई क्या जिसमें टक्कर ना हो। आणि ती फाइट मैदानामध्ये सुरू आहे। म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे विरुद्ध गोठावडे वॉरियर्स। 7 चेंडू आणि आता 15 धावांची गरज। रामकृष्ण हरी पाडाळे यांनी मात्र नक्कीच ही मॅच आपल्या संघाकडे झुकवलेली आहे। महत्वाचं पाहिले तर शेखर गोडांबे मात्र विचार करत असतील मी प्रयत्न खूप चांगले केले होते, परंतु त्या प्रयत्नांमध्ये मला यश हवं होतं, ते यश आलं नाही। चला स्पीडअप करा टीम। चर्चा मैदानामध्ये आपण पाहतोय सुरू आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज आता शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार, कोण येणार महत्वाचा ते निर्णायक षटक घेऊन। 6 चेंडू शिल्लक आहे, ते 15 धावांची अजून एक गरज मैदानाच्या मध्ये असणार आहे। रोहित सुर्वे यांचे मावस बंधू रामकृष्ण हरी पाडाळे यांनी जर सामना जिंकून दिला तर रोहित सुर्वे यांच्याकडून 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे। 6 चेंडू 15 धावांची गरज आहे, प्रयत्न करायचे। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। तो लढा मैदानामध्ये सुरू आहे। थोडासा मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच या ठिकाणी चर्चा मैदानाच्या मध्ये आहे। लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही। पुन्हा उठेन पुन्हा लढेन मी, कारण आज मला लढायचे माझ्या गावासाठी, मला लढायचे माझ्या नावासाठी, मला लढायचे माझ्या गावाच्या नावासाठी। बघायचे समोर मैदानामध्ये सौरभ सुतार माहितीये मैदानामध्ये दाखल आहे। गोलंदाजीसाठी रुपेश आमले यावेळेस ऑन साइडला चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय। शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आला, चेंडूला तिथे अडवलाय। सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये घेतली जातीये आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावफलक 55 धावा। 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत। 5 चेंडू आणि या 14 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल। हरी पाडाळेंचा सामना जर जिंकून दिला तर शिवाजी भाऊ पोवळे आणि बाप्पूसाहेब गोळे या दोन्ही मान्यवरांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज। चर्चा मैदानामध्ये अजूनही सुरू आहे। किरण दादा कामठे यांच्या वतीने प्राइज आलंय। हरी पाडाळे यांनी जर नॉट आउट संघाला जिंकून दिलं ना तर त्यांच्या वतीने मात्र 2000 रुपयाचं प्राइज हरी पाडाळे यांच्यासाठी प्राइज आहे। चला स्पीडअप करा टीम। गोलंदाजीसाठी गोलंदाज रुपेश। 5 चेंडू शिल्लक आहे, संघाने विश्वास ठेवला रुपेश वरती देखील। समोर मात्र आता शॉर्ट सिली मिड ऑफ मध्ये खेळाडू तयार आहे, नजरेत नजर घालण्यासाठी तयार आहे। आणि नक्कीच आपण पाहिलं तर पंच मात्र तिथे चर्चा करतील खेळाडू सोबत, त्याचे देखील काही नियम असतात। कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं की नियमांना धरून असणारा खेळ, क्रिकेटचा खेळ म्हटलं की नक्कीच बॉलिंग ट्रॅक वरती बघायचे मैदानामध्ये बॉलर तयार असतील। रुपेश आमले 5 चेंडू 14 स्ट्राइक ऑन हरी पाडाळे आणि या वेळेस यहा वहा देखू कहा, आता फक्त आपलीच हवा। मिड विकेटला षटका ठोकला भावा।
थँक्यू डीसी. आमच्या प्रेक्षकांचा देखील मनापासून धन्यवाद आहे. प्रेक्षकांच्या नजरा मात्र मॅच कडे लागलेल्या आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 4 चेंडू आणि 8. कोण कोणाची लावणारे वाट. दोन संघांची मैदानामध्ये पडली आहे गाठ. एका बाजूला म्हाळुंगे तर दुसऱ्या बाजूला घोटावडे. कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ. प्रयत्न इतके करा जोपर्यंत तुम्ही थकणार नाही. स्वप्न बघायची असेल ना तर स्वप्न मोठी बघा, कारण मोठी स्वप्न ही माणसाचं रक्त ढवळू शकतात, खवळू शकतात. 4 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. रुपेश आमले यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. षटकार तर आलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल. डीप मिड विकेट, डीप कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप कव्हर, डीप पॉइंट. बॉल तयार असतील पुन्हा एकदा रुपेश आमले. लोअर फुल टॉस होता. आडव्या बॅटने चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये आलेली आहे. दुसरा धाब्याचा प्रयत्न केलाय. डेंजर एंडला हरिपाठ आले आणि इथे काय, जिथे रिस्क आहे तिथेच मात्र विजय देखील फिक्स असतो. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 63 धावा. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 6 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 3 चेंडू 6 धावा. आपण पाहतोय स्वर्गीय रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ पैलवान भावेश उर्फ बंटी दादा मारणे युवा मंच आयोजित श्री नवखंडना चषकाचा थरार सुपर 8 ची शेवटची मॅच. सुधाकर दादा जगताप यांच्या वतीने हरिणेचं मॅच जिंकून दिली. हरिप पाडळ यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज बक्षिसाची खैरात आहे. बापूसाहेब गोळे यांच्या वतीने 2000 रुपये मॅच जिंकून दिली तर हरिप पाडळ यांच्यासाठी भरघोस प्राइज. रुपेश तयार. लोअर फुल टॉस होता. पुन्हा बॅटवरती चेंडू मात्र मिडल होऊ शकलेला नाहीये. हरिप पाडळने मात्र धावेसाठी इथे नकार कळवला. 2 चेंडू शिल्लक, 6 धाव्यांची गरज. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. मित्रांनो प्रेक्षक राजा हो, ही मॅच जर आवडली असेल ना तर या दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांच्या नजरेचं पारणं फेडणारा सामना आहे. 2 चेंडू 6 धावा. हरिपाडळ तयार आणि यावेळेस लॉंग ऑनला चेंडू. मी आहे मुळशी तालुक्याचा वाघ, मी आहे मुळशी तालुक्याचा धन्यवाद. हरिपाडळने षटकाराने सामना संपवलाय. वॉलप्ला टीम. थँक्यू डीजे. वा काय मॅच होती, काय सामना होता. परंतु मित्रांनो हरिपाडळचा संघर्ष आवडला असेल ना तर हरिपाडळसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अनुभव काय असो, आज अनुभव पणाला लावला हरिपाडळ यांनी. जबरदस्त मॅच झाली. वा जबरदस्त सामना होता, जबरदस्त मॅच होती. प्रेक्षकांचं नेत्राचं पारणं फेडणारा सामना. इथे आल्यानंतर प्रेक्षक राजा म्हणत असेल आज जो काही दिवस वाया घालवलाय, जो काही वेळ वाया घालवलाय ना तो आज मात्र सारथी लागलेला आहे. बापूसाहेब गोळे यांच्या वतीने हरिपाडळची मॅच जिंकवली ना त्यासाठी मात्र 2000 रुपयाचं प्राइज हरिपाडळ यांच्यासाठी असणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅच म्हाळुंगे क्रिकेट टीम. सगळ्यांनी ते समोर यायचे प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर. आणि गोठावडे वॉरियर्स टीम तुमचा आम्ही या ठिकाणी पैलवान भावेश उर्फ बंटी दादा मारणे युवा मंचाच्या वतीने आपला सन्मान आम्ही करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आपण खिताब देतोय आणि मॅन ऑफ द मॅच हा खिताब देण्यासाठी या ठिकाणी या सगळेजण या म्हाळुंगे क्रिकेट लेफ्ट टीम प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर. आपण भाऊसाहेबजी गोळे यांच्या वतीने देखील आपण पाहतोय 2000 रुपयाचं प्राइज हरिपाडळ यांच्यासाठी असणार आहे.
तर मॅन ऑफ द मॅच नाव सांगायची गरज आहे का? 16 चेंडू 41 धाव्यांची नॉट आउट इनिंग खेळणारा हरी पाडळे ठरतो या मॅचचा हिरो. शिवाजी पोळ यांच्या वतीने देखील हरी पाडळेच्या या इनिंग साठी 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी मी सन्माननीय निलेश बोकाटे असतील, बाळासाहेबजी खैरे असतील, त्याचबरोबर दादाभाऊ माजिरे या सगळ्या मान्यवर गणेशजी सगळ्या मान्यवर विनंती करतो या मॅन ऑफ द मॅच आपण किताब याच्याकडे देतोय. चैतन्य दादा गोळे विनंती करतो या मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी. तर मॅन ऑफ द मॅच हरी पाडाळे ज्यांनी या मॅच मध्ये 16 चेंडू मध्ये 41 धावांची जबरदस्त इनिंग 5 षटकार होते आणि त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच किताब देतोय. भाऊसाहेबजी गोळे यांच्या वतीने 2000 रुपये, शिवाजी भाऊ पोवळे यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज. एक जबरदस्त मॅच होती आणि त्या मॅचचा हिरो हरी पाडाळे. जबरदस्त खेळ मात्र यांचा राहिला, जबरदस्त संघर्ष राहिला आणि गोटवाडेवाडी टीम तुमचाही सन्मान आपण करणार आहोत. तर विनंती करतो हरी भाऊ नक्कीच गोटवाडेवाडी टीम विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार. हरी भाऊ ज्या प्रकारचा सामना सुरू होता, ज्या प्रकारचा बॅटल सुरू होता, एक साइडनी शुभम दादा विकेट गेल्यानंतर अजिंक्य खैरे बाजल्यानंतर तुम्हाला माहित होतं, परंतु प्रेशर जो होता तो कसा होता? शुभम आणि अजिंक्य आउट झाल्यानंतर प्रेशर होता, पण प्रेशर करण्याची ताकद माझ्याकडे आहे. मी डोक्यात ठेवलं होतं 5-6 मारायचे म्हणून आणि ते मी केलं. 5 षटकाराचं टार्गेट आणि 5च षटकार मारले हरिभाऊ. पण ज्यावेळेस 12 चेंडू 41 धाव्यांचं समोर टार्गेट होतं, माइंड मध्ये काय सुरू होतं की या चौथ्या षटकामध्ये किती धावा आले पाहिजे, शेवटच्या षटकामध्ये किती धावा पाहिजे? गौरवला बोललो तुम्ही ह्या ओव्हरला कमीत कमी म्हणजे मारले म्हणून नाही, पण त्याला मी अगोदरच बोललो होतो की 3 ते 4 6 मारेन, पण योगाने 3 6 आणि 1 4 आली काहीतरी. अरे भाऊ एकंदरीत फक्त एकच विचारतो आता, टीमच्या बॉन्डिंग बद्दल काय सांगाल? तुमची टीमची जी बॉन्डिंग आहे, तुमची जी एकी आहे आणि गावकऱ्यांचा तुम्हाला जो सपोर्ट मिळतोय, काय सांगाल? आडुंगे ग्रामस्थांचा नेहमी सपोर्ट असतो आणि टीमची एकीबद्दल सगळे 5-6 जण यंगस्टर आहेत. बाकी निलेश भाऊ, आनंदराव, शुभम हे सगळे आम्ही 2-3 वर्षाचा फरक आहे. निलेश भाऊ मोठा आहे, थोडासा आम्हाला सिनियर आहे आणि बाकी सर्व चांगलेच खेळतात. आणि जबाबदारी म्हणलं तर आम्ही 5-6 जणच सर महत्त्वाचे प्लेयर आहेत. बाकीचे आहेत त्यांनी थोडाफार एफर्ट दिला तर एवढे धावा होणार नाही आहे. आमच्या बॅट्समनला पण थोडासा आधार येईल की कमी रनमध्ये चेस करण्यासाठी. शेवटचा भावी शिरपमंटी दादा मारणे यांचं हे जे आयोजन आपण पाहतोय, या स्पर्धेत काय सांगाल? कशी वाटली स्पर्धा? स्पर्धा बंटी दादा म्हणल्यावर स्पर्धा चांगलीच असते आणि उरवडेकरांनी जी माळुंगे संघाला खेळायची संधी दिली त्याबद्दल उरवडे 9 खंडात क्रिकेटला बोरवडे आणि उरवडे ग्रामस्थांचे मी मनापासून आभारी आहे. थँक्यू हरिभाऊ, वेल प्लेड, अभिनंदन. तर या ठिकाणी हरिभाऊ थांबा 2 मिनिट, आपलं प्राइज घ्यायचंय. भाऊसाहेबजी गोळे यांच्या वतीने मात्र तुमच्यासाठी 2000 रुपयाचं प्राइज आहे आणि ते प्राइज आम्ही या ठिकाणी देतोय. तर या गोटवाडी वॉरियर्स टीम आपला सन्मान याची मी करतोय. निलेश बोगाडे यांच्या शुभास आम्ही